24 तासात महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने पुण्याला आणि मुंबईलाही चांगले झोडपले आहे। रात्रभर पाऊस कोसळत असल्याचे त्यांनी पुण्यातल्या सकल भागात पाणी साचलेलं आहे। खडकवासला धरण व इतर धरणेही 100% पूर्ण भरलेले आहेत। 24 जुलैच्या सकाळपासून या धरणात पाणी सोडण्यात आलेलं आहे। पुणे शहरातील सिंहगड रोडवर डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सकल परिसरात पाणी साठून लोकांच्या घरात पाणी गेल्याचंही आपण पाहत आहोत। पुण्यातल्या पुलाची वाडी परिसरात पाणी साचल्याने इथे काल रात्रीच्या जुलै मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली। या परिसरात राहणाऱ्या 3 जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचेही ऐकण्यास मिळत आहे। आणि या ठिकाणी व्यावसायिकांना ही पाण्याचा जबर फटका बसत आहेत। संपूर्ण व्यवसायही बंद झाल्याचे आपण पाहत आहोत। तसेच या ठिकाणी काही पर्यटकही आपल्या सेल्फी काढण्यात मग्न झाल्याचेही आपण पाहत आहोत। हे चित्र संपूर्ण पुण्यातील आहे। तसेच संपूर्ण व्यवस्थित परिसरातही पाणी घरामध्ये साचल्याचे आणि वाहने अर्धी पाण्यात डुबल्याचेही आपण पाहत आहोत। या सर्व परिस्थितीमुळे आपण पावसाने धुमाकूळ घातलेल्या परिसरामध्ये आपण संपूर्ण परिसर पाहत आहोत। या सर्व परिसरातील परिस्थिती पाहता आपण असेही म्हणू शकतो की सर्वच बाबतीत पुणे पुढे, परंतु या पावसाच्या पाण्याच्या झालेल्या हाहाकारामुळे आपण असे म्हणू शकतो की पावसाच्या पाण्याच्या हाहाकारामुळे पुणे झाले सर्वच बाबतीत उणे। सर्व व्यवसाय व्यवहार सर्व ठप्प झाल्याचे आपण पाहत आहोत। शाळा कॉलेज महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलेली।